पहिले आम्ही तुम्हाला सांगतो एखादं पत्र घेऊन जायचो, असं पत्र पहाच किती आहेत साहेब, 50-50 लाख आहेत. अरे बाप, इतके कुठं पैसे असतात का? आणि ज्या वेळेस बाई मुख्यमंत्री होते त्यावेळेस आम्ही पत्र घेऊन जायचो. अरे डोळे झाकून सह्या केल्या, डोळे झाकून. एकट्या संतोष बांगरच्या मतदारसंघात नाही, या महाराष्ट्रामध्ये जेवढे जेवढे तुम्हाला सांगतो आमदार होते तेवढ्या आमदाराच्या डोळे झाकून सह्या केल्या, ध्यानात ठेवा. दानशूर माणूस आहे, देना बँक आहे, देना बँक. मला माहित आहे तिकडे लेना बँक आहे. तिथून त्या गेट पासून घरापर्यंत जर जायचं जर म्हणलं तर भाई 50,000चा खिसा मोकळा व्हायचा. याला दे, त्याला दे, त्याला दे, काय तुम्हाला सांगाव. अरे बाप रे बाप, विचारूच नका. आणि भाईची जर परिस्थिती बघितली मित्र, ध्यानात ठेवा, गरीबाचा नेता, अनाथाचा नाथ, एक नाथ आहे मित्र, ध्यानात ठेवा. म्हणून भाई आम्हाला काही पाहिजेत नाही, फक्त त्या शंकर भोळ्या शंकराला एवढा साकडा घालेल की माझ्या माईच्या मनातल्या सर्व मनोकामना, ज्या इच्छा पूर्ण होतील त्या माझ्या भोळ्या शंकराच्या चरणी मी साकडा घालेल. येणाऱ्या काळामध्ये 100% भाई आपल्या मनातल्या सर्व मनोकामना पूर्ण होतील, हीच ईश्वर चरणी प्रार्थना करतो. एखाद्या कार्यकर्त्याचं काम नाही झालं की त्या ठिकाणी त्या अधिकाऱ्याकडे जायचो, त्यांना जोरात बोलायचो, पण भाईनं कान मंत्र दिला आणि सांगितलं, ध्यानात ठेव, प्रेमानं संपूर्ण जग जिंकता येते. आणि त्याच भाईचा एक शब्द कानावरती घेतला आणि भाई तेव्हापासून माझ्या तोंडातून एकही ब्रशब्द त्या ठिकाणी निघाला नाही, असं या ठिकाणी मी सांगू इच्छितो. आणि पुन्हा एकदा या कावड यात्रामध्ये आपण गेल्या 3 वर्षापासून सतत भाई आपण या ठिकाणी माझ्या सर्व शिवभक्त शिवसैनिकाला संबोधित करता. एवढ्या 6 किलोमीटर भाई आपण त्या ठिकाणाहून आलात, त्याबद्दल मी आपल्या भाईचे आभार मानतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हरे हरे.